फायनली आपला शिफ्टिंग डे आलेला आहे. कॅन्डी बघा किती क्यूट आहे ना, सगळीकडे असं लावून ठेवले. बघा किती छान व्हेंटिलेशन आणि लाईट आहे ना. सगळं कामं करतोय म्हणजे आम्ही सगळं काम करायचं तो झोपायचं आहे ना. थकली अशी मी काम नाही केलं मग. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल ॲश्विन स्टोरी. बापरे माझे डोळे गाईज, मी आत्ता उठलेली आहे आणि शेवटी फायनली आपला शिफ्टिंग डे आलेला आहे. म्हणजे आम्ही आत्ताच तुम्हाला फ्लॅट दाखवलेला आणि लगेच शिफ्टिंग डे आलेला. तुम्हाला एक गोष्ट दाखवते. हे बघा काही शिफ्टिंगवाले आलेले आहेत आणि हा मुलगा बघा काय आहे, आता उठलाय हा. लिटरली गाईज, आम्ही हे बघा हे सगळं रात्री 12 ते 1 पर्यंत आम्ही हे सगळं पॅकिंग केलेलं आहे. हे बघा इकडे, आणि ते लोक आलेले आहेत. आवाज येतोय मला. आणि आम्ही लिटरली झोपेत आहोत यार. तुला थंडी लागते का? ते घालून घे, घालून घे. आता थंडी आहे थोडी. एक काम करतोय हा नंतर लागेल तर मग आपण घालूया. हे बघा गाईस, ते लोक आलेले आहेत आता शिफ्टिंगसाठी. आता ही पटापट पॅकिंग करणार आणि शिफ्टिंग करणार. तर येस, असं आहे. बघूया आपण आता शिफ्टिंग कसं होतंय. तर गाईस, ते लोक आमचं सामान एक एक करून खाली आणून राहिले आणि मला ऐश्वर्याने खाली पाठवलंय. द रिझन बिंग शी इज लाईक की बेबी आप नीचे जाओ, कोणी ना आपलं सामान घेऊन जाईल नाही तर. वा, चला मग काय, बायकोनी म्हटलं तर ऐकावं लागेल. आणि गाईज, एक आणखी मला ना, आम्ही लोक सोसायटी ऑफिसमध्ये सांगणंच विसरलो की आम्ही शिफ्टिंग करतोय. तर मला तिथे पण जायचं आहे त्यांना इन्फॉर्म करायला. तर आधी आपण सामान चेक करून घेऊ, गाडी वगैरे सगळं, आणि नंतर जाऊया सोसायटी ऑफिसमध्ये. तर ही आहे आमची गाडी, याच्यामध्ये आमचं सामान जाणार आहे सगळं. गाईज, विश्वास नाही होतोय, त्यांनी 20 मिनिटामध्ये, अर्ध्या तासामध्ये एवढं सगळं खाली करून दिलंय. हे बघा, एकदम फुल ऑन जोश. हा काय करतोय? डस्टबिन आरामात, त्याच्यामध्ये काच फुटलेला काल एक आरामात. सगळं खाली गेलंय दादा. भाई 2 मिनिट म्हणजे अर्ध्या तासात त्यांनी पूर्ण घर खाली केलंय. आणि आपण काल आपण 2 दिवसापासून इकडलं तिकडे. पण गाईज, लिटरली म्हणजे मेहनतीचं काम आहे यार. ते बघा, ते आजोबा म्हणजे एकदम असे एजेड आहेत, ते इतके फास्ट घेऊन चालले सगळं. हॅट्स ऑफ गाईज, हॅट्स ऑफ. हा, आता प्लांट्स वाचलेत. प्लांट सगळ्यात लास्ट मध्ये येतील ना, अर्ध्या तासात पूर्ण घर खाली. का बरं? काल बोलली होती ना मी, हे काढायचं, हे डिसअसेंबल करावं लागेल म्हणून. काही ऐकायचं काहीच नसतं. काही मी बोलली की अरे झालं, अरे करतो. हा, आता हे स्वतः करणार आहे प्लंबरचं काम. हो, सगळं पहिल्याच्या जमान्यात आपण प्लंबर होतो. आणि काय अजून काल बोलला की मी दर्जी होतो, है ना. हा, हळू हळू बघशील, पाणी आहे तिथे. आणि ते फिल्टर मध्ये बघशील. थांब. सो गाईज, आता सगळं सामान लोड होत आहे. मला तर असं विश्वासच होत नाहीये की आम्ही शिफ्ट होतोय आणि सगळं सामान आता लोड होत आहे. इट इज व्हेरी फास्ट प्रोसेस. खूप चांगल्या तरीकेने ठेवतात सगळं ते. आणि अश्विन आता इकडे गेलेला आहे सोसायटी ऑफिसला, बिकॉज आम्हाला आता आउट फॉर्म भरावा लागणार आहे सोसायटीमधून आउट करायला. सो या ऑल द फॉर्मॅलिटीज. ब्रेकफास्ट टाइम, क्योंकि पहले पेट पूजा और फिर काम पूजा. जाम भूक लागलेली आम्हाला. आम्ही ब्रेकफास्ट करायला आलेलो आहोत.
आणि आमचं सामान घेऊन गाडी निघालेली आहे. आणि तर आम्ही आता इकडे जेवण करतोय. आता पटकन खाणार आहे आम्ही आणि आम्ही पण जाणार आहे तिकडे. तर गाईज आम्ही आता फायनली आलोय आमच्या न्यू फ्लॅटमध्ये आणि इथे क्लिनिंग चालू आहे. झाली वाटते क्लिनिंग सगळी. हा बेबी झाली ना क्लिनिंग? चेक करून दे तिकडे सगळं. हा यार खूप आवाज आहे. झाली इकडली. बरोबर बघा. हा ते केलं का होल? ते होल नाही केलं वाटतं गॅस. गाईज आम्हाला आता एक गोष्ट दिसली आहे. कॅन्डी बघा किती क्यूट आहे ना, सगळीकडे असं लावून ठेवलंय. जसं की ही बाल्कनी आहे तर इमॅजिन, स्टेपिंग आउट, रिलॅक्सिंग, ड्रीमिंग. किती क्यूट ना. तर इथे जसं हे बाल्कनीला लावून ठेवलेलं आहे. हा तू बोल फोनवर, मी येते ब्लॉग. बेडरूम मध्ये पण आहे. आणि आता हे बघा. सो दिस इज अ गेस्ट रूम. तर हे बघा गेस्ट रूम. हॅलो फ्रेंड्स अँड फॅमिली, आय विल बी रेडी फॉर एव्हरी विजिट, एव्हरी लाफ. हाऊ क्यूट नो. हे बघितले टॅक्स? हा तिकडल्या बेडरूम मध्ये पण आहे का? नाही, तिकडचं कोणीतरी चल ना बघून येऊ काढलं. आपण. तिकडे काढलं रे कोणीतरी. दोनच आहेत का मग? गेस्ट रूम आणि बाल्कनीचं आहे. हा. इकडचं काढलं कोणीतरी. आता लवकर आमचं सामान येणार आहे. बघा किती छान व्हेंटिलेशन आणि लाईट हा येतोय ना. ना. बेबी, तिकडे बघा तिकडे मस्त ओपन ओपन आहे सगळं. आता आमची एकदम अशी मस्त एकदम असे व्हिडिओ काढूया. लाईट वाले व्हिडिओ येणार आता. मी किती हलतंय, कॅमेरा पण हलतोय हा. तू कशाला आला? तू ठेवूनच टेबल. अरे ते याच्यामध्ये लावावं लागेल. हा कसे दिसतोय का? पण चांगली दिसते. सकाळपासून कामं करतोय. तर आम्ही झोपलो लेट आणि ते शिफ्टिंग वाले एकदम सकाळी आले डायरेक्ट. आजचा दिवस असाच जाणार आहे आणि आता 2-3 दिवस असेच जाणार आहे. बिकॉज आम्हाला शिफ्टिंग सगळं सगळं सेट सेटअप करावं करायचं. लागेल. स्टे ट्यून गाईज. काय काम केले आज? भाई एवढे सामान आणलं दिसत नाही. हे सामान तू आणतोय का? हा, काय आहे त्याच्यामध्ये? हा ते सगळं तिकडेच ठेवा. सध्या सगळं तिकडेच ठेवा. गाईज हे बिचारे ते लोक, दादा ते लोक आणतायत सामान आणि थकला कोण आहे? हा मुलगा. मी पण आणलं बघ. काय आणलंय तू? हे सगळं त्यांनी आणलंय. हे बघा आमची झाडं किती क्यूट दिसतात. इथे पण सगळे ऊन येते छान. आता मी छान सेट करू याला. पागल. तर गाईज इथं आता झालंय आमचं बेड सेट मस्त छान. हे बघा. आणि इकडे चला आता जाऊया हॉलमध्ये बघूया काय आहे. इकडे आमचं हे दुसरं सामान पूर्ण इकडे टाकलं आम्ही. मग नंतर आम्ही हे सगळं सेट करूया स्वतः. आणि एक वस्तू तुम्हाला दाखवतो. हे बघा. हो बेबी काय आहे? झोपली का तिथे? म्हणजे आम्ही सगळं काम करायचं आणि तू झोपायचं आहे ना. चल तिकडे बेड लागलाय, तिकडे जाऊन झोप. तिकडे बेड लागलेला आहे ना, तिकडे जाऊन झोप. चल चला उठा, झाला आता खूप. बेबी आज झालं ना. ऊन आहे. अगं तर बेडरूम मध्ये बघ ना, बेड लागलाय तिकडे झोप. चल तुला बेडरूम मध्ये घेऊन जाते. पण आता झोपायचं थोडी चल ना. चल बेडरूम मध्ये जाऊन झोप ना. मग आता तू आराम कर मस्त. खूप कामं केले ना ग तू, थकली असशील तू आहे ना. मी काम नाही केले का मग? बाबा बाबा हे बघ. बाबा बाबा काय बाबा एवढं मोठं बेड तू, बाबा. बेड उचलून तूच आणलाय ना. अलमारी उचलून तू आणली, बेड उचलून तू आणली. छान आहे हे सगळं. झोप आता मस्त. बघ किती छान आहे. चालत तर डाळ बरोबर. यार मी पण खूप थकलो यार, आता मी झोपतो डायरेक्ट. गाईज आम्ही सकाळपासून सांगतो यार, फक्त 2 इडली खाल्ल्या होत्या जे तुम्हाला दाखवले. 2 पण नाही, तू एक आणि मी एक. हा म्हणजे तेच ना. एक हा. इडली. एक एक इडली फक्त. त्यांनी एक आणि मी एक. चेहरा बघ कसा झालाय, हालत बघ आपली कशी झाली. आणि आता किचन सेट होईपर्यंत आम्ही काही खाऊ पण नाही शकणार. आता बाहेरच खावं लागेल.
चल आता जाऊया मस्त बाहेरून काहीतरी खाऊन येऊया. ठीक आहे, आता आम्हाला जुन्या फ्लॅटला जायचंय, तिकडचं सगळं क्लिनिंग वगैरे बघायचं आहे. आणि आज तर इथे काही सेट नाही होणार, तर मला वाटतं की आपण आता हा संपवला आज आपण मस्त आराम करूया, झोपूया. सो गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि तुम्हाला कसं वाटला ब्लॉग आमचा नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा. ब्लॉग आणि आमचं नवीन घर पण कसं वाटलं ते पण सांगा. येस, आता डिटेल मध्ये नाही दिसलं असेल यार, तरी भरपूर काही दिसलं असेल. आम्ही एक ना मस्त बनवू होम टूरचा पुन्हा एक ब्लॉग बनवू. सगळं सेट झाल्यावर छान, आणि आम्ही खूप सुंदर सेट करणार या एक्साइटेड आहे. ओके गाईज, सो मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. Like, share and subscribe, please. Yes. Please. Bye. Bye.